नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. सध्या आपण जर भारताच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर विदर्भामध्ये थोडं पावसाचं अनुकूल वातावरण आहे आणि आजचा अंदाज म्हणजे लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. भारताच्या उपग्रह छायाचित्रानुसार एक नवीन WD अफगाणिस्तान मार्गे उत्तर भारतात येण्याची शक्यता आहे. स्थानिक कमी दाब वाढत असून हलक्या पावसाचं क्षेत्रही वाढण्याची शक्यता आहे. आता मालदीवच्या दरम्यान एक पहिला हलका कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे. दोन्ही समुद्रात यावर्षी ला निना सक्रिय होत असल्यामुळे बाष्प तयार होऊ लागला आहे. अल निनोमुळे गेल्या वर्षी दोन्ही समुद्रात खूप कमी प्रमाणात बाष्प तयार झाल्यामुळे आणि अपेक्षित एवढी सक्रिय न झाल्यामुळे पावसाच्या प्रमाणात खूप मोठी घट तयार झाली होती. मात्र या उलट परिस्थिती यावर्षी असणार आहे. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त पाऊस यावर्षी पडण्याची शक्यता आहे. त्यालाच आपण सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणतो. महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघतो लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली भागात ढगाळ परिस्थिती सकाळीच आहे. बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला आता बाष्प निर्माण होऊ लागला आहे. यातून एखाद्या कमी दाबाची किंवा चक्रीवादळाची निर्मिती होण्यासाठी हे बाष्प उपयुक्त असणार आहे. GFS मॉडेलनुसार आज लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवण्यात आली आहे. उद्या मात्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर आणि बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचा अंदाज GFS मॉडेलने दिला आहे. 26 तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भात पावसाचं वातावरण 27 तारखेला राहण्याची शक्यता आहे. आपण 28 तारखेला बघतो तर विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. या दरम्यान एक उत्तर भारतात WD सक्रिय होणार आहे. आपण बघतो मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि पश्चिम विदर्भात 29 तारखेलाही पावसाचं वातावरण दाखवलं जातं आहे GFS मॉडेलनुसार. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रात एकदम पाऊस उघडणार नाही, भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे. ECMW मॉडेलनुसार अजूनही मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे. 25 तारखेला हे प्रमाण ECMW मॉडेलने कमी दाखवलं आहे. 26 तारखेला पुन्हा ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. 27 तारखेला विदर्भात पुन्हा ढगाळ परिस्थिती, विरळ पावसाचं वातावरण 28लाही असण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाळी वातावरण लातूर, धाराशिवच्या दरम्यान, नांदेडच्या दरम्यान 29लाही असणार आहे. 3 मेलाही महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. मात्र हवामानात बदल असा होतो आहे की केरळच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण तयार होतं आहे 3 मेला आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेला बाष्प तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. 4 तारखेला आपण ECMWच्या AIFS मॉडेलनुसार बघितलं तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात बाष्प वाढतं आहे. 6 मेला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान देखील मोठी ढगाळ परिस्थिती असणार आहे. 7 तारखेला आपण बघतो केरळमध्ये पावसाला सुरुवात होईल. त्याच वेळेस अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान घट्ट अशा प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल. 8 तारखेला ह्या वातावरणात अजून प्रभाव निर्माण होतो आहे. म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान मोठं पावसाळी वातावरण आपल्याला प्रत्यक्षात 8 तारखेला दिसणार आहे. अरबी समुद्रात फारसा प्रभाव अजून तयार झालेला नसला तरी मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होताना स्पष्ट दिसू लागले. ECMWच्या AIFS मॉडेलनुसार आपण जर एक धावता अंदाज एकत्रित स्वरूपात घेतला तर वातावरणात कसा बदल होत जाईल ते आपण बघतो. साधारण दोन्ही समुद्रांमध्ये आता भविष्यामध्ये बाष्प वाढत जाईल. जे बाष्प अल निनोमुळे गेल्या वर्षी फारसं तयार झालं नाही. मात्र यावर्षी आपण ला निना सक्रिय होत असल्यामुळे
दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती वेळेत तयार होण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने वातावरण बदलत जात आहे ते आपण समोर बघतो. जवळपास 8 तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे. दोन्ही समुद्रात जी मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असते ती तयार होताना दिसते. अंदमान निकोबार बेटांमध्ये प्रत्यक्ष पावसाला देखील 8 तारखेपर्यंत सुरुवात होईल, कारण जवळपास आठवडाभर सातत्याने या ठिकाणी पाऊस पडल्यानंतरच मान्सूनच्या वातावरणासंदर्भातील घोषणा केली जाते. सध्या आपण बघतो की सोलापूर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात ढगाळ परिस्थिती अजून आहे. याच भागात पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आली आहे. हवेचा दाब आता मोठ्या प्रमाणात कमी होत जाण्याची शक्यता आहे. आजच आपण बघतो की सोलापूर दक्षिणला 1004 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होणार आहे. आणि हा फार मोठा बदल आहे, कारण 1010 ते 1008 हेक्टोपास्कलपासून हे हवेचा दाब एकदम अचानकपणे कमी होऊ लागला आहे. आपण 26 तारखेला देखील बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 1004 हेक्टोपास्कलचा हवेचं वातावरण तयार होणार आहे. आपण 2 मेची परिस्थिती बघतो. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला 1006, तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला 1004 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब असणार आहे. या मॉडेलनुसार कर्नूलच्या दरम्यान पहिल्यांदा 1002 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब तयार होणार आहे. आणि मी सांगितलेलं आहे की ज्या क्षणी 999 हेक्टोपास्कल हवेचा दाब ज्या ठिकाणी तयार होईल त्या ठिकाणी कमी दाब, डिप्रेशन किंवा चक्रीवादळाची सुरुवात होईल. त्यामुळं आता जसं जसं हवेचा दाब कमी होत जाईल तसं वातावरणात खूप मोठे बदल व्हायला सुरुवात होणार आहे. आपण अतिशय धावत्या स्वरूपात याचा अंदाज बघणार आहोत. आज देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, विदर्भाच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे. उद्या देखील थोडं महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळ वातावरण तयार होईल. 27 तारखेलाही महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकावा किंवा हलक्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. पुढच्या आठवड्यातही फार पावसाळी वातावरण असणार नाही, पण वातावरण आहे, शेवटी बदल होत असतो आणि बदलाची अपडेट आपण प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये देत असतो. हवेचा दाब कमी होतो आहे, दोन्ही समुद्रात बाष्प तयार होतं आहे. कमी दाब किंवा डिप्रेशन, चक्रीवादळासाठी पूरक अशी परिस्थिती पुढच्या 10 दिवसानंतर तयार होईल. त्यामुळे आता आपण बदलत्या वातावरणाकडे सरकतो आहोत. याचा आपण जर बारकाईने अभ्यास केला तर या वर्षीचा मान्सून आणि त्याला लानिनाची मिळणारी साथ हे बघता पावसाळाही चांगला राहील. लानिनाची लक्षणं आता आपल्याला दिसू लागली आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बीड.